उन्हाळा स्पेशल मटका कुल्फी बनवूया. ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने, बनवायला सोपी, खायला तितकीच चवदार आणि आपण बनवूया झटपट अशी मटका कुल्फी. तर त्यासोबत चोकोबार सुद्धा पाहूया आणि त्याबरोबर जे आहे मलाई कुल्फी सुद्धा पाहूया. तर इथे मी कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे, म्हणजे दूध जे आहे तळाला चिटकत नाही. त्यानंतर इथे जे आहे 750 ml जे आहे दूध वापरलेलं आहे. आता दूध जे आहे फुल फॅट घेतलेला आहे. जर घरामध्ये शिल्लक असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल. तर 10 ते 20 बदाम जे आहे 2 तासासाठी भिजवून त्याची साल काढून घेतली. त्यानंतर 20 ते 25 काजू जे आहे दुधामध्ये भिजवून ठेवलेले होते. त्यानंतर 3 चमचे मखाना भिजवून ठेवलेले होते दुधामध्ये. ते सर्व जे आहे मिक्सरच्या जारमध्ये घातले आणि छान अशी एक क्रीमी पेस्ट तयार केली. तर हे बघा, अशा पद्धतीने पेस्ट तयार केली. आता उकळत्या दुधामध्ये आपली ही पेस्ट घालूया. म्हणजे काय होतं, तासनतास जे आहे दूध आटवण्याची गरज पडत नाही पहिली म्हणजे, आणि कन्सिस्टन्सी लवकर थिक होते. एक क्रीमी टेक्स्चर येतं, एक क्रीमी चव येते आणि फास्ट आणि हेल्दी अशी ही मटका कुल्फी तयार होते. तर हे बघा, क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, दूधसुद्धा घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये जे आहे साखर कॅरमेलाइज करून घेतली. तर 1 वाटी साखर जी आहे इथे मी कॅरमेल करून घेतलेली आहे आणि कॅरमेल केलेली साखर जी आहे दुधामध्ये घालूया. आता जरी ते घट्ट होताना दिसत असेल दुधामध्ये घातल्यावर, पण काही नाही, जसं जसं आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर मिक्स करत राहिलो की छान अशी कॅरमेलाइज जे आहे आपलं मेल्ट होतं. त्यानंतर फ्लेवरसाठी वेलची पावडर घातली आणि सर्व जे आहे थंड करून घेतलं. आता यामध्ये काही गुठळ्या वगैरे दिसत आहेत, तर त्याला आपण एकसंध करण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये घातलं आणि 1 ते 2 वेळेस भुरकन फिरवून जे आहे याची छान असे फाईन जे आहे आपण मिक्स करून घेऊया. तर हे बघा, इकडे मलाई कुल्फीसाठी इथे मी जे आहे मोल्ड घेतलेले आहे. मोल्डमध्ये मिक्स घातलं आणि अशा पद्धतीने कुल्फी स्टिक असेल तर स्टिक लावून सुद्धा झाकण लावलं तरी सुद्धा चालेल. आता याच्या खाली जे आहे स्टँड नव्हतं, म्हणजेच की खूप जास्त असे सर्व प्रकारचे करून दाखवू, त्यासाठी मी ते एखादी छोटीशी वाटी किंवा मग ग्लासचा वापर केलेला आहे. त्यानंतर चोकोबार मोल्डमध्ये सुद्धा घातले आणि अशा पद्धतीने मटका कुल्फीसाठी सुद्धा मटक्यामध्ये मी जे आहे हे मिक्स घातलेलं आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे मटके नसतील तर मग तुम्ही ते आपले जे यूज अँड थ्रोचे कपचे ग्लास असतात त्यामध्ये घालू शकता, किंवा मग स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा फक्त फॉईल पेपरने कव्हर करा. म्हणजे काय होतं ना, आईस क्रिस्टल तयार होते. तर हे बघा, अशा प्रकारे जे आहे कपचे जे आहेत ना असे ग्लास मिळतात, तर यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता आणि याला ओव्हरनाईट आपण फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे छान अशी आपली कुल्फी तयार होईल. आणि हे बघा, अशा पद्धतीने पेपर कपमध्ये सुद्धा छान प्रकारे कुल्फी सेट झालेली आहे. अशा प्रकारे आपली मटका कुल्फी, पेपर कप कुल्फी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.